हॅलो मित्रांनो, इंडिया आणि वेस्ट इंडिजची जी टेस्ट सिरीज सुरू होणार आहे 2 ऑक्टोबरपासून, त्या टेस्ट सिरीजसाठी इंडियाने आपली टीम डिक्लेअर केलेली आहे. 15 जणांचा जो स्क्वॅड आहे, 15 जणांची जी टीम आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली आहे. 2 ऑक्टोबरपासून इंडिया आणि वेस्ट इंडिजची टेस्ट सिरीज सुरू होणार आहे. या सिरीजमध्ये 2 टेस्ट होणार आहेत. 2025 ते 2027ची जी WTC म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सायकल जी आहे, त्या सायकलमध्ये ही पहिली इंडियाची होम सिरीज असणार आहे. पहिली जी टेस्ट मॅच होणार आहे ती 2 ऑक्टोबरला होणार आहे आणि दुसरी जी टेस्ट मॅच होणार आहे ती 10 ऑक्टोबरला होणार आहे. आणि या सिरीजसाठी इंडियाने आपली 15 जणांची टीम डिक्लेअर केलेली आहे. हा जो स्क्वॅड आहे, ही जी टीम आहे त्याच्यामध्ये 7 प्युअर बॅट्समन्स आहेत, 7 बॅट्समन्स आहेत, 4 ऑलराऊंडर आहेत आणि 4 बॉलर्स आहेत, 4 प्रॉपर बॉलर्स आहेत. आता ही जी टीम आहे त्या टीमचे मोठे हायलाईट म्हणजे रिषभ पंत जो इंग्लंडची सिरीज होती त्याच्यामध्ये इंजर्ड झाला होता. त्या इंजुरीमधून तो अजून रिकवर झालेला नाही, त्याची रिकव्हरी प्रोसेस चालू आहे. त्याच्यामुळे या सिरीजमध्ये रिषभ पंत खेळू शकणार नाही. आणि दुसरं मोठं हायलाईट म्हणजे करुण नायरला सुद्धा टीममध्ये जागा मिळालेली नाही. इंग्लंडची जी सिरीज झाली त्या सिरीजमध्ये करुण नायरला सेकंड चान्स मिळाला होता, पण त्या सिरीजमध्ये करुण नायरचा परफॉर्मन्स चांगला नव्हता. करुण नायर त्या सिरीजमध्ये फ्लॉप गेला होता आणि त्याच्यामुळे करुण नायरला जवळपास हेच फिक्स होतं की करुण नायरला आता परत चान्स मिळणं खूपच अवघड होतं. आणि तसंच झालेलं आहे. करुण नायर टीममध्ये येऊ शकलेला नाही. आता खरं तर करुण नायरच्या जागी सर्वात जास्त चान्सेस हे ते श्रेयस अय्यरचे होते, पण श्रेयस अय्यरने काय केलं, श्रेयस अय्यरने BCCIला कळवलेलं आहे की तो पुढचे काही महिने रेड बॉल क्रिकेट म्हणजे टेस्ट क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याचं म्हणणं आहे की त्याचा काही फिटनेस इश्यू आहे, त्याचं बॉडी जी आहे त्याला टेस्ट क्रिकेटसाठी सपोर्ट करत नाही आहे. त्याच्यामुळे त्याने स्वतःहून माघार घेतलेली आहे. आणि असं दिसतं की याचाच फायदा देवदत्त पडिक्कल जो आहे, देवदत्त पडिक्कलला झालेला आहे, कारण त्याला करुण नायरच्या जागी टीममध्ये जागा मिळालेली आहे. 15 जणांमध्ये जागा मिळालेली आहे. जसप्रीत बुमराला सुद्धा या सिरीजसाठी रेस्ट देण्याबाबत डिस्कशन चालू होतं, पण त्याला रेस्ट दिली गेलेली नाही आहे. त्याला सुद्धा या सिरीजमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. अजून एका नावाचं डिस्कशन होतं ते म्हणजे सरफराज खान, पण सरफराज खानला सुद्धा जागा मिळालेली नाही. त्याच्या आधी देवदत्त पडिक्कलला चान्स मिळालेला आहे. आता एकदा 15 जणांची टीम काय आहे, कोण कोण आहे टीममध्ये ते बघूयात. या 15 जणांमध्ये 7 प्युअर बॅट्समन्स आहेत, 7 प्युअर बॅट्समन. सगळ्यात पहिले एक शुभमन गिल जो आपला कॅप्टन आहे. त्याच्यानंतर यशस्वी जयस्वाल, KL राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, एन जगदीशन. रिषभ पंत नसल्यामुळे ध्रुव जुरेल हा मेन विकेट कीपर असणार, म्हणजे पहिला विकेट कीपरचा चॉईस ध्रुव जुरेलचा असणार आहे. एन जगदीशन हा बॅकअप विकेट कीपर म्हणून असणार आहे. आता 15 जणांमध्ये 4 ऑलराऊंडर सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये रवींद्र जडेजा आहे, वॉशिंग्टन सुंदर आहे, अक्षर पटेलला चान्स मिळालेला आहे आणि नितीश कुमार रेड्डी आहे. नंतर 15 जणांमध्ये 4 प्युअर बॉलर आहेत. जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव हे 4 प्रॉपर बॉलर आहेत. तर अशी 15 जणांची जी टीम आहे ती वेस्ट इंडिजच्या सिरीजसाठी निवडण्यात आलेली आहे.